हँडमेड फाउंडेशनचे प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या संकल्पनेतून आपल्या इथं आज फॉरेस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी सन्माननीय कोळेकर साहेब आपला बहुमोल वेळ या ठिकाणी देऊन उपस्थित राहिले, त्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीनं आणि ग्रुपच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक आभार मानतो। आज त्यांचा योगायोगानं लग्न वाढदिवस आहे। ग्रुपच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना दीर्घायुष्य निरोगी जीवन लाभो, त्यांच्या आयुष्यात भरभराट येवो अशा पद्धतीच्या सर्वांच्या वतीनं सदिच्छा व्यक्त करतो आणि यापुढेही हा ग्रुप असाच सतत क्रिएटिव्ह राहील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वांनीच या ठिकाणी आपला वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो। रानवाटातर्फे सर्वांनी ते ठरवतील त्या वेळेत येऊन श्रमदानाचं सहकार्य करावं। नमस्ते, आज आम्ही हँडमेड हार्ट्स फाउंडेशनतर्फे सातारा चार भिंती टेकडी समोर आज ट्री प्लांटेशनचा प्रोग्राम रन केला। तर ह्याच्यातून आम्ही फक्त ट्री प्लांटेशन हा विषय न घेता ट्री प्लांटेशन करून ती झाडं कशी जगवली जातील ह्याच्यावरती आम्ही पूर्णपणे भर दिलेला आहे। हे जी संकल्पना आहे आमची, आम्ही एकत्र बसल्यानंतर डोमसे सर आम्ही एकत्र चर्चा झाल्यानंतर काही आमचे मित्रमंडळ होते, त्यातून आम्ही ठरवलं की झाडं लावली जातात पण झाडं जगवली जात नाहीत। तर आम्ही ह्या संकल्पनेतनं हँडमेड हार्ट्स फाउंडेशनतर्फे झाडं लावून झाडं जगवण्याचा एक संकल्प केलेला आहे आणि तो आम्ही पूर्णत्वाकडे नेण्यासाठी त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही एक दत्तकपत्र योजना ही आम्ही राबवत आहोत। तर आत्ता ह्या टेकडीवर लावलेली झाडं आम्ही हँडमेड हार्ट्स फाउंडेशनतर्फे बोयटे मॅडम तसेच हँडमेड हार्ट फाउंडेशनचे आमचे काही सहकारी सगळे आम्ही मिळून ही झाडं आम्ही जगवणार आहोत। टेक्नॉलॉजी बेस्ड प्लॅटफॉर्म असून याद्वारे आम्ही ऑलमोस्ट एक करोड झाडं लावण्याचा संकल्प केला आहे आणि लवकरच आम्ही म्हणजे ग्रामपंचायत टायअप करून त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या मुलांना शिक्षण प्लस ट्री प्लांटेशनचं काम आम्ही करणार आहे आणि भविष्यात हे ऑर्गनायझेशन मोठं करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील। धन्यवाद।